आजचं युग आणि शतक हे डिजिटल आहे. प्रत्येकजण पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करताना दिसत आहे. त्यामध्ये इंग्रजी शाळांचा मोठा सहभाग आहे. मात्र शेगावमधील BS देशमुख या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये भारतीय संस्कृती काय आणि भारताच्या प्रत्येक राज्यामधील विशेषता काय यांचं दर्शन बघायला मिळालं. दक्षिण भारत असो, पूर्व भारत असो वा उत्तर भारत असो, पश्चिम भारत असो, या सर्व जागांवर काय विशेष आहे ही संपूर्ण नृत्य आणि देखावे या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये उपस्थितांना बघायला मिळाले. या सर्व बाबींची विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने दखल घेतली. पाहूया याची एक छोटीशी झलक. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा. राष्ट्रीय एकात्मता, ज्यामध्ये 32 स्टेट आहेत आपल्या पूर्ण भारतात. त्यापैकी आपण काही बरेचसे म्हणजे स्टेट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी छोट्या विद्यार्थ्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत वेगळ्या वेगळ्या स्टेट रिप्रेझेंट केले. त्यामध्ये म्हणजे जसं काही उत्तर प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो, तर त्यामध्ये त्यांनी वेगळ्या वेगळ्या कलांना वाव दिल्या गेली आणि प्रेक्षकांकडून सुद्धा छान उत्साह मिळाला त्याकरिता. आणि आमचं हे एकच होतं की बरेचसे आता मुलं आहेत आपल्या स्कूलमध्ये, त्यांना माहिती नाही आहे स्टेटबद्दल, बऱ्याचशा राज्यांबद्दल कल्चर कसं आहे, त्यांच्या भाषा कशा आहेत. तर त्याबद्दल मुलांना विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, पालकांना माहिती मिळावी, याच उद्देशाने आम्ही ही थीम निवडली आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आता बरेचसे असे बॉलिवूड कल्चरचे गाणे वगैरे असतात, तर ते आपण न घेता म्हणजे मेन आपली संस्कृती काय आहे आणि आपलं कल्चर काय आहे. स्नेहसंमेलन झाले, त्याच्यामध्ये आम्ही जी भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि जी विविधता आहे, विविधतेमध्ये एकता दाखवण्यासाठी आम्ही हा जो थीम आहे, वेगवेगळ्या राज्यांचं जे संस्कृती आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न